हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या द्वारे। आपण आज वाचणार आहोत श्लोक नंबर 74 आणि 75। श्लोक नंबर 74। इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमं श्रोष्यम् अद्भुतं रोमहर्षणम्। I forgot. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमं श्रोष्यम् अद्भुतं रोमहर्षणम्। संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम् इमं श्रोष्यम् अद्भुतं रोमहर्षणम्। संजय उवाच संजय म्हणाला इति याप्रमाणे अहम मी वासुदेवस्य श्रीकृष्णांचा पार्थस्य आणि अर्जुन च सुद्धा महात्मनः महात्म्यांचा संवाद इमं हा अश्रौष्यम ऐकला अद्भुतम अद्भुत रोमहर्षणम रोमांचकारी। भाषांतर आहे। संजय म्हणाला याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला। हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी होता। तर इथून भगवद्गीता जवळ संपली। ऍक्च्युली अर्जुन म्हणाला मी आता तुम्ही सांगणार तसेच करणार, करिष्ये वचनं तव। आणि मग संजय शेवट करतात जशी सुरुवात केलेली संजय उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे। तरीही संजयच्या मुखातून आलेले हे काही श्लोक महत्वाचे आहेत। श्रील प्रभुपाद याच्यावरती तात्पर्य देतात, समजावून घेण्यासारखे आहेत। विशेष म्हणजे श्लोक नंबर 78 शेवटचा श्लोक। तर आपण हे तात्पर्य वाचत जाऊ। 78 बहुतेक आज होणार नाही, परंतु 78 पर्यंत आज संपवला तर उद्या 78 संपू शकतो आपण। संजय काय म्हणतो, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला। हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी होता। तात्पर्य
भगवद्गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय घडले. संजयचे गुरु व्यासदेव यांच्या कृपेने साऱ्या घटना संजयच्या हृदयामध्ये स्फुरत होत्या. याप्रमाणे त्याने युद्धभूमीचा सारांश वर्णित केला. या ठिकाणी घडलेला संवाद हा अत्यंत अद्भुत होता, कारण दोन महात्म्यांमधील असा महत्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता. हा संवाद अद्भुत असण्याचे आणखी एक कारण म्हणजे भगवंत आपल्या शक्तींविषयी आणि स्वतःविषयी जीवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान भगवत भक्त अर्जुनाला सांगत होते. हे देखील खूप रेअर असतं. दोन महात्म्यामधील हा महत्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता. इतकंच नव्हे तर भगवंत स्वतःच्या शक्तीविषयी आणि स्वतःविषयी असं खूप रेअरली सांगतात. दुसऱ्या कुठल्या ग्रंथामध्ये सापडणार नाही जिथे ते म्हणतील की मला. श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतमय होईल. संजयाला हे कळून चुकले आणि जसजसे तो हे जाणू लागला तसतसे त्याने धृतराष्ट्राला हा संवाद कथन केला. आता निष्कर्ष काढण्यात आला आहे की जेथे जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तेथे तेथे विजय आहे. हे पुढे सांगणार आहे संजय. या तात्पर्यामधलं महत्वाचं वाक्य म्हणजे श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चरण चिन्हांचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतमय होईल. जसं काल आपण चर्चा केली की एक्झॅक्टली अर्जुन झालं पाहिजे. पुढच्या श्लोकामध्ये संजय म्हणतात, व्यासप्रसादाच्युत वानेतद गुह्यमहं परम. व्यासप्रसादात् शृण्वान् एतत् गुह्यम् अहं परम. योगम योगेश्वरात् कृष्णात् साक्षात कथयतः स्वयं. व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. तात्पर्य, व्यासदेव हे संजयचे आध्यात्मिक गुरु होते आणि संजय मान्य करतो की व्यासदेवांच्या कृपेद्वारेच तो भगवंतांना जाणू शकला. याचाच अर्थ असा आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष न जाणता आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाद्वारे जाणले पाहिजे. प्रत्यक्ष जाणणे तसं कठीणही आहे ऍक्च्युली. आणि भगवान श्रीकृष्णांना आपला आध्यात्मिक गुरु म्हणून प्राप्त करण्या इतके आपण भाग्यवान नाही. जसं अर्जुन भाग्यवान होता. आणखीन कोणाचे आध्यात्मिक गुरु आहेत भगवान श्रीकृष्ण स्वतः डायरेक्टली? ब्रह्मदेवांचे. या आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये ब्रह्मदेवांचे ते डायरेक्टली गुरु होतात आणि तिथून ब्रह्मदेव नारद मुनींना, ब्रह्मदेव नारद मुनींना, नारद मुनी व्यासदेवांना, व्यासदेव शुकदेव गोस्वामींना, शुकदेव गोस्वामी सूत गोस्वामींना. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेमध्ये हे ज्ञान जेव्हा आहे तसं येतं तेव्हा आपण हे ज्ञान प्राप्त करू शकतो आणि भगवंतांना जाणू शकतो. आध्यात्मिक गुरु हा पारदर्शक माध्यमाप्रमाणे आहे. इंग्लिशमध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, स्पिरिच्युअल मास्टर मस्ट बी लाईक ए ट्रान्सपरंट वाया मीडियम. पारदर्शक माध्यम म्हणजेच काय?
आणि या माध्यमाद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष अनुभूती होते. हेच गुरु शिष्य परंपरेचे रहस्य आहे. पारदर्शक माध्यम म्हणजे इकडून ज्ञान येतंय ते आपल्याला आहे तसं पुढे पाठवणे. एखाद्या काचेप्रमाणे असलं पाहिजे आध्यात्मिक गुरुनी. त्याच्यामध्ये काही बदल न करता, काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऍड न करता, काही त्याच्यामधून एक काढून न घेता आहे तसं सांगितलं पाहिजे. त्याला म्हणतात पारदर्शक माध्यम. आणि म्हणून या माध्यमाद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष अनुभूती होते. हेच गुरु शिष्य परंपरेचे रहस्य आहे. आणि जेव्हा आध्यात्मिक गुरु अशा प्रकारे पारदर्शक माध्यम होत नाही, तेव्हा तिथे गुरु शिष्य परंपरा तुटते. त्यालाच म्हणायचं गुरु शिष्य परंपरा तुटणे. आणि म्हणून असं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा भगवंत स्वतः गुरु होतात आणि परत गुरु शिष्य परंपरा सुरू करतात. जेव्हा आध्यात्मिक गुरु हा अधिकृत असतो तेव्हा अर्जुनाप्रमाणेच मनुष्य भगवद्गीतेचे प्रत्यक्षपणे श्रवण करू शकतो. अधिकृत. जेव्हा आध्यात्मिक गुरु हा अधिकृत असतो. बऱ्याचदा श्रील प्रभुपाद हे शब्द वापरतात. अधिकृत आध्यात्मिक गुरु, प्रमाणित आध्यात्मिक गुरु, प्रामाणिक आध्यात्मिक गुरु. सगळीकडे जवळजवळ हे शब्द वापरतात श्रील प्रभुपाद. परंतु इथे स्पेसिफिकली सांगतात की जेव्हा आध्यात्मिक गुरु अधिकृत असतो तेव्हा अर्जुनाप्रमाणे मनुष्य भगवद्गीतेचे प्रत्यक्षपणे श्रवण करू शकतो. संपूर्ण भूतलावर अनेक योगी आहेत, परंतु श्रीकृष्ण योगेश्वर आहेत. या श्लोकामध्ये संजय त्यांना योगेश्वर म्हणतो, तसंच पुढच्या श्लोकामध्ये देखील तो त्यांना योगेश्वर म्हणतो. शेवटच्या श्लोकामध्ये बरेच योगी आहेत, परंतु भगवान श्रीकृष्ण हे योगेश्वर आहेत. म्हणजे काय? योग आणि योग्यांचे ईश्वर म्हणजेच कंट्रोलर, नियंत्रक. भगवंतांना शरण जाणे हा त्यांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितला आहे. जो कोणी श्रीकृष्णांना शरण जातो तोच सर्वोत्तम योगी होय. जो कोणी भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी मला शरण गेलं पाहिजे असं एकदा दोनदा नाही, 4-5 वेळा सांगितले. त्यातले 1-2दा तर डायरेक्टली सांगितले. तरीही आपण जर भगवंतांना शरण जाणार नसलो आणि वेगळाच भगवद्गीतेचा अर्थ काढून वेगळ्याच योगाच्या मार्गाला लागलेला असलो तर आपण वेगळेच योगी आहोत. खरा योगी तोच असतो जो भगवंतांना शरण जातो. आणि ते देखील भगवंत भगवद्गीतेत सांगतात. जिथे योगाभ्यास सांगितलाय, कितव्या अध्यायात योगाभ्यास सांगितलाय? कोणत्या अध्यायात योगाभ्यास सांगितलाय? योगीची लक्षणं सांगितलेत 6व्या अध्यायात ध्यान योगामध्ये. आणि त्या ध्यान योगाच्या 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात सर्वश्रेष्ठ योगी कोण असतो. आता बघूया हे येते काय. ते आतून सांगितलं. त्या 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवंत सांगतात सर्वश्रेष्ठ योगी कोण असतो. योगिनाम अपि सर्वेषाम मद्गते अंतरात्मना. जो अंतरात्मामध्ये माझ्यावरती ध्यान करतो. परमेश्वरावरती नाही, परमात्म्यावरती नाही. भगवंत डायरेक्टली म्हणतात माझ्यावरती. प्रभुपाद बऱ्याचदा समजावून सांगतात. बऱ्याच श्लोकांमध्ये भगवंत सांगतात की मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे, परमात्मा म्हणून स्थित आहे, ईश्वर म्हणून स्थित आहे. आणि माझ्यावरती जो ध्यान करतो तो सर्वश्रेष्ठ योगी. योगिनाम अपि सर्वेषाम मद्गते अंतरात्मना. आणि त्यालाच भगवंत म्हणतात श्रद्धावान. तोच खरा श्रद्धावान असतो. श्रद्धावान भजते यो माम. आणि तो काय करतो? भजतो म्हणजे भगवंतांची सेवा करतो. जो कोणी श्रीकृष्णांना भगवंतांना शरण जाणे हाच त्यांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितला आहे.
जो कोणी श्रीकृष्णांना शरण जातो तोच सर्वोत्तम योगी होय. या विधानाची पुष्टी 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये करण्यात आली आहे. योगिनाम अपि सर्वेषाम. नारद मुनी हे श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष शिष्य आणि व्यासदेवांचे गुरु आहेत. म्हणून अर्जुनाप्रमाणे व्यासदेवही तितकेच प्रमाणित आहेत. संजय हा व्यासदेवांचा प्रत्यक्ष शिष्य आहे. व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहू लागला आणि ऐकू लागला. संजयच्या अनेक पात्रता होती. संजयची ऍक्च्युली त्याच्यामध्ये शुद्ध भक्ताचे सगळे गुण होते, परंतु सर्वात मोठा त्याची पात्रता होती ती म्हणजे तो व्यासदेवांचा शिष्य होता आणि व्यासदेवांच्या कृपेनेच तो भगवंतांना पाहू शकला. तर हे वाक्य खूप सॉलिड आहे. गुरुच्या कृपेशिवाय भगवंतांना आपण पाहू शकत नाही. परंतु बऱ्याचदा या वाक्याचा दुरुपयोग पण केला जातो. या भौतिक जगामध्ये सगळ्यांनाच गुरु व्हायचे, कारण खूप मोठी प्रतिष्ठा आहे तिथे. परंतु गुरु कोण असतो हे म्हणून प्रभुपाद हे देखील सांगतात की गुरु कोण असतो, जो ट्रान्सपरंट वाया मीडियम असतो. जे भगवंतांनी सांगितलं ते आहे तसं सांगतो, अधिकृत असतो. आणि म्हणून गुरु कडून भगवद्गीता समजावून घेतल्याशिवाय भगवंत आपल्याला दिसत नाहीत किंवा भगवंत प्राप्त होत नाही. संजयला भगवंत दिसू लागले, त्यांच्याकडून तो डायरेक्टली श्रवण करू शकला, तो डायरेक्टली त्यांना पाहू शकला, भगवान म्हणून पाहू शकला. हो की नाही? कारण त्याच्यावरती व्यासदेवांची कृपा झाली. व्यासदेवांची कृपा झाली म्हणजे काय झालं? व्यासदेवाने त्यांनी नमस्कार केला आणि व्यासदेवांनी त्यांना दर्शन आणि आशीर्वाद दिला नाही. कसली कृपा झाली? व्यासदेवांच्या कृपेने त्याला भगवद्गीतेचं ज्ञान मिळालं. भगवद्गीतेचं जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा आपण भगवंतांना जाणू शकतो, तेव्हा आपण भगवंतांना पाहू शकतो. तर आपल्यावरती देखील गुरुची कृपा होते. म्हणजे काय? गुरुच्या कृपेने आपल्याला भगवद्गीता समजली पाहिजे. गुरुची कृपा होते म्हणजे गुरुचं दर्शन होतं नव्हे. गुरुची कृपा होते म्हणजे गुरुचे आशीर्वाद मिळतात नव्हे. गुरुच्या कृपेने आपल्याला भगवद्गीतेचं श्रवण झालं पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, सगळे संशय दूर झाले पाहिजे. त्याला म्हणायचं गुरुची कृपा. म्हणून अर्जुनाप्रमाणे व्यासदेव ही तितकेच प्रमाणित आहेत. संजय हा व्यासदेवांचा प्रत्यक्ष शिष्य आहे आणि म्हणूनच व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहू आणि ऐकू शकला. जो साक्षात श्रीकृष्णांकडून श्रवण करतो तो हे गुह्य ज्ञान जाणू शकतो. जर मनुष्य अशा गुरुशिष्य परंपरेमध्ये नसेल तर तो श्रीकृष्णांद्वारे श्रवण करू शकत नाही. त्यामुळे निदान भगवद्गीता समजण्याच्या बाबतीत तरी अशा मनुष्याचे ज्ञान नेहमीच अपूर्ण राहते. बाकी सगळं समजेल. थोडक्यात श्रील प्रभुपाद इथे गुरुकडे जाणे, गुरुला स्वीकार करणे, गुरुकडून श्रवण करणे, ज्ञान घेणे आणि त्या ज्ञानाच्या अंजनाने आपले डोळे उघडणे आणि मग आपण भगवंतांना यथार्थ रूपामध्ये पाहू शकणे हे अत्यंत महत्वाचं आहे. हीच प्रोसेस आहे. भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या सर्व प्रकारच्या योग पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण हे सर्व प्रकारच्या योग पद्धतींचे स्वामी आहेत. तथापि हे जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे जाणण्या इतपत अर्जुन भाग्यवान होता, त्याप्रमाणे व्यासदेवांच्या कृपेमुळे संजय ही श्रीकृष्णांकडून प्रत्यक्षपणे श्रवण करू शकला. तेवढाच संजय देखील भाग्यवान होता. दुसऱ्या शब्दात प्रभुपाद इथे सांगायचा प्रयत्न करतात की अर्जुन देखील योगी होता आणि संजय देखील योगी होता. दोघे योगी झाले. जो कोणी भगवद्गीताचं
प्रामाणिकपणे श्रवण करतो आणि प्रामाणिकपणे आचरण करतो तो योगी होतो. त्यालाच योगी म्हणायचं. योगचा अर्थ असतो भगवंतांशी जोडणे, योगीचा अर्थ असतो जो भगवंतांशी जोडलेला आहे. तथापि हे जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे जाणण्या इतपत अर्जुन भाग्यवान होता, त्याप्रमाणे व्यासदेवांच्या कृपेमुळे संजय ही श्रीकृष्णांकडून प्रत्यक्षपणे श्रवण करू लागला. वस्तुतः श्रीकृष्णांपासून साक्षात श्रवण करणे आणि व्यासदेवांसारख्या प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या माध्यमातून श्रीकृष्णांना ऐकणे यात मुळीच भेद नाही, दोन्ही सेमच आहेत. आध्यात्मिक गुरु हा व्यासदेवांचाही प्रतिनिधी असतो. म्हणून वैदिक पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक गुरुच्या जन्मतिथीला त्याचे शिष्य व्यासपूजा नामक उत्सव साजरा करतात. त्याला म्हणून व्यासपूजा म्हटलं जातं. पुढच्या श्लोकामध्ये संजय म्हणतात, राजन संस्मृत्य संवादम इमं अद्भुतम केशवार्जुनयो पुण्यम हरिष्यामि च मुहुर्मुहु. राजन म्हणजे कोण? धृतराष्ट्र. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे, आनंद होत आहे. कारण तो देखील आता दिव्य ज्ञानी झाला, भगवंतांचं पूर्ण ज्ञान मिळालं, तो देखील शुद्ध भक्त झाला, अज्ञानातून बाहेर पडला. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. संस्मृत्य संवादम इदम अद्भुतम. तात्पर्य, भगवद्गीतेचे ज्ञान इतके दिव्य आहे की जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद जाणतो तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीच विस्मरण होत नाही. हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती आहे. भगवद्गीतेचे ज्ञान इतके दिव्य आहे की जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद ऐकतो तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीही विस्मरण होत नाही. प्रभूजी श्लोक लक्षातच राहत नाही तो. बरेचसे प्रभूजी सांगतात, बरेचसे भक्त सांगतात, प्रभूजी काय काल कुठला श्लोक होता काही लक्षात राहिला. प्रभुपाद इथे काय सांगतायत की जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यामधील हा संवाद जाणतो, श्रवण करतो नव्हे, जाणतो, तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीही विस्मरण होत नाही. भगवद्गीता तो कधीही विसरत नाही. हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जो मनुष्य योग्य मार्गाने अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करतो त्याला परिपूर्ण कृष्ण भावनेची प्राप्ती होते. कृष्ण भावनेच्या प्रभावामुळे मनुष्य अधिकाधिक प्रबुद्ध होत जातो आणि केवळ अल्प काळासाठीच नव्हे तर क्षणोक्षणी तो हर्षमय जीवनाचा आनंद घेतो. भगवद्गीता समजले की नाही कसं समजायचं? मी प्रत्येक क्षण आनंदी आहे का? नसेल तर मला भगवद्गीता समजली नाही. भगवद्गीतेमध्ये काय आहे? भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे, चर्चा. चर्चा म्हणण्यापेक्षा इट्स मोर ऑर लेस प्रश्नोत्तर.
नाही, क्वेश्चन अँड आन्सर. आणि हे जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याच्यावरती बेस्ट उपाय काय आहे माहितीये? हे आचरणात आणणे. आचरणात आणलेलं आपण कधीही विसरत नाही. एखादा जो मंद असतो, मंद बुद्धी असतो, बरेच लोक त्याला म्हणतात, त्याच्या काही लक्षातच राहत नाही, तो देखील एखादी गोष्ट जर आचरणात आणले त्यांनी तर तो विसरत नाही. कारण मग ते स्वतःच होतं, स्वतःचा दुसरा धर्म होतो. आता सध्या आपण विसरतो कारण आपल्यासाठी हे महत्वाचं नाहीये. आपल्यासाठी बऱ्याच दुसऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्या दिवशी याला प्राथमिक महत्व आपण द्यायला सुरू करू आणि याचं आचरण आपल्या जीवनामध्ये तात्काळ आत्ताच्या आत्ता आजपासून मी अशाप्रमाणे वागणारच हे ठरवलं तर भगवद्गीता आपण कधीही विसरत नाही, विसरूच शकत नाही. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात, इट बिकम्स युअर सेकंड नेचर. एखादी गोष्ट जेव्हा आपण सवयीने आणि स्वखुशीने अंतःकरणपूर्वक करायला लागतो तोच आपला स्वभाव बनतो. बिकम्स आवर सेकंड नेचर. मग कसं विसरणार आपण? इम्पॉसिबल आहे. दुसरा कुठला मार्ग आहे भगवद्गीता कायमच स्मरणात ठेवायचा? नोट्स घेणे, वहीत लिहून काढणे, परीक्षा देणे, सर्टिफिकेट मिळवणे, हे सगळे तुम्हाला भगवद्गीतेचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकतात. दुसरा कोणताही मार्ग नाही. एकच मार्ग आहे भगवद्गीता पूर्णपणे जाणण्याचा आणि कधीही न विसरण्याचा, तो म्हणजे त्याचं आचरण करायला सुरुवात करणे. आपल्याला आवडत असेल तर ते आपण कधीही विसरत नाही. आपण अशीच गोष्ट विसरतो जी आपल्याला आवडत नाही. अगदी मंदमधला मंद माणूस देखील त्याला त्याचे कपडे, त्याच्यासाठी लागणाऱ्या वस्तू या सगळ्या लक्षात राहतात, त्याच्या परफेक्टली लक्षात राहतात. किती प्रभूजी माझ्या लक्षातच राहत नाही, सगळं लक्षात राहत. आवडायला लागलं की लक्षात पण राहत. आपल्याला जर भगवद्गीता स्मरणात राहत नसेल, विस्मरण होत असेल तर त्याचं मुख्य कारण आहे अजूनही आपल्याला ते आवडत नाही, आपला त्याच्यावरती विश्वास नाही, श्रद्धा नाही. आणि पुढचा श्लोक आहे श्लोक नंबर 77. त्याच्यामध्ये संजय म्हणतात, तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन ऋष्यामी च पुन्हा पुन्हा. आतापर्यंत संजयने 2 वेळा म्हटलं अद्भुतम अद्भुतम. आता तो म्हणतो अत्यद्भुतम, अति अद्भुत. काय होतं? भगवद्गीतेचं श्रवण केलं, अद्भुत होतं. त्याच्याही पेक्षा अद्भुत काय असणार आहे? तो म्हणतो, हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे, आनंद होत आहे. याच्या पूर्वीही अर्जुननी बऱ्याचदा भगवंतांना पाहिलेलं, एवढा आनंद झाला नव्हता. आता तो जाणू शकला की भगवान श्रीकृष्ण हे भगवान आहे. त्याला गुह्य ज्ञान, परम ज्ञान मिळालं डायरेक्टली भगवंतांकडून. आता मात्र तो पूर्णपणे आनंदित झाला. काय पाहून? अत्यद्भुत, अति अद्भुत भगवंतांचं रूप पाहून. तात्पर्य असे दिसून येते
की व्यासदेवांच्या कृपेने संजयलाही श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केलेले विश्वरूप पाहता आले. अर्थात असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पूर्वी कधीच असे रूप प्रकट केले नव्हते. हे रूप केवळ अर्जुनालाच प्रकट करण्यात आले होते. तरीही अर्जुनाला जेव्हा हे रूप दाखवण्यात येत होते तेव्हा काही महान भक्तही श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहू शकले आणि त्या महान भक्तांपैकी व्यासदेव हे एक आहेत. ते एक महान भगवत भक्त आहेत आणि श्रीकृष्णांचे एक शक्तिशाली अवतार आहेत. व्यासदेवांनी हे आपला शिष्य संजय याला प्रकट केले आणि संजयाने श्रीकृष्णांच्या या अद्भुत रूपाचे स्मरण केले व त्यामुळे तो वारंवार हर्षित होत होता. जेव्हा भगवान श्रीकृष्ण हे विराट रूप दाखवतात तेव्हा देवी देवता देखील तिथे येतात, आलेले असतात. ते देखील हे रूप पाहतात. व्यासदेवांच्या कृपेने संजय देखील पाहतो, बाकी कोणाला दिसत नाही. प्रभुपाद विशेष करून हेच का सांगतात, कारण इथूनच सुरुवात करायची असते भगवंतांना पाहायची. भगवंतांचं हे विराट स्वरूप, विश्वरूप दर्शन त्या अध्यायाचं नाव आहे. हे विश्वरूप पाहायला शिकलं पाहिजे. ते कसं पाहायचं हे देखील भगवंत सांगतात. पाण्यामध्ये कसं भगवंतांना पाहायचं, मातीमध्ये कसं भगवंतांना पाहायचं, सूर्य चंद्रामध्ये भगवंतांना कसं पाहायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये इथून सुरुवात करायची असते. आणि शेवट कशामध्ये होते, जिथे अर्जुन म्हणतो की नाही, तुम्हीच भगवान आहात, परम ब्रह्म आहात, परमधाम आहात, पवित्रम परमम भवान. या स्टेज पर्यंत पोहोचलं पाहिजे. भगवंतांच्या अव्यक्त निर्विकार ब्रह्म स्वरूपाची अनुभूतीपासून ते भगवंतांच्या व्यक्त भगवान स्वरूपापर्यंत सगळ्याची अनुभूती संजयला झाली. आणि या अनुभवाचं लक्षण काय आहे? संजय काय म्हणतो, मी पुन्हा पुन्हा हर्षित होत आहे, आनंद होत आहे मला. भगवंतांना एकदा एका क्षणासाठी, एका क्षणापेक्षाही कमी काळासाठी आपण पाहिलं तर आपण भगवंतांना विसरू शकत नाही. इतकं त्यांचं रूप अद्भुत, अत्याद्भुत, विस्मयकारी आणि आकर्षक आहे. नारद मुनींना देखील ते एका क्षणासाठी दिसले. नारद मुनी विसरू शकले नाही. या जगातही आपलं असंच होतं का नाही, एखादी सुंदर व्यक्ती किंवा एखादी सुंदर गाडी अशी एका क्षणासाठी आपल्या डोळ्यासमोर आली की आपल्या मनामध्ये आपोआप आकर्षण निर्माण होतं, हे मला पाहिजे. मग भगवंत तर या सगळ्यांपेक्षा अब्जावधी, करोडो, अनंत पटीने आकर्षक आहेत. ते सगळ्यांना आकर्षित करून घेतात. ते एकदा दिसले की आपण त्यांची पाठ सोडू शकत नाही. तोच दिव्य आनंद असतो, ते आपण विसरूच शकत नाही. आता फक्त पाहायची इच्छा नाही, त्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. पाहायची तीव्र इच्छा झाली की आपल्याला दिसतात. प्रभुपाद सांगतात श्रीमद भागवतमच्या एका श्लोकामध्ये, प्रभुपाद सांगतात की या भौतिक जगातून, या दुःखातून मुक्त व्हायची अगदी साधी सोपी पद्धत आहे. ती म्हणजे भगवंतांना प्राप्त करायची फक्त इच्छा करणे. या भौतिक जगातून बाहेर पडायची फक्त इच्छा करणे, बाकी सगळं भगवंत करतात. हर्षित झाला संजय, अशा प्रकारे हर्षित झाला, हर्षोल्लासित झाला. पुन्हा पुन्हा कंटिन्युअसली त्याने भगवंतांना स्वरूपामध्ये पाहिलं. इतके दिवस तो पाहत होता, परंतु त्याला भगवान दिसत नव्हते. त्याला यदुवंशातील किंवा गोकुळमधील एखादा व्यक्ती दिसत होता, बस. तसं बाकीच्यांना दिसत.
आता व्यासदेवांच्या कृपेने तो भगवंतांना भगवान म्हणून पाहायला शिकला, जाणला. आणि हाच भगवद्गीतेचा सारांश आहे. भगवद्गीता पूर्णपणे वाचन श्रवण केल्यानंतर भगवंतांना पूर्णपणे आपण जाणलं पाहिजे, भगवंतांना पूर्णपणे आपण पाहायला शिकलं पाहिजे. मग पुन्हा दुसऱ्या कशाची इच्छा आपल्या मनामध्ये येणार नाही. तेच फायनल स्टेज आहे. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबणार आहोत, कारण पुढचा श्लोक हा शेवटचा श्लोक आहे या अध्यायातला आणि त्याच्यावरती खूप मोठं तात्पर्य आहे, महत्वाचं तात्पर्य आहे. ऑफकोर्स प्रभुपादांचे सगळे तात्पर्य महत्वाचे आहेत, त्यामुळे तो आपण उद्याच वाचूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण.